शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देखील या उत्साहाला सुरुवात झालेली आहे। परंपरेप्रमाणे मंदिर परिसरामध्ये तोफेची सलामी देण्यात आली आणि त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आपण बघू शकतो सकाळपासूनच खरं तर आज नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस आहे आणि हजारो भाविक जे आहेत त्यांनी मंदिर परिसरामध्ये हजेरी लावलेली आहे। हा मंदिराचा परिसर भाविकांनी फुलून गेला असं म्हणावं लागेल। अक्षरशः भाविकांनी पहाटेपासून देवीच्या दर्शनासाठी रांग लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या नवरात्रोत्सव काळामध्ये 9 दिवस अंबाबाईची वेगवेगळ्या रूपामध्ये पूजा देखील मांडली जाते आणि ती देखील पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आहेत ते येत असतात। धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील मंदिर परिसरामध्ये या निमित्ताने करण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीने कोल्हापुरातील या अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झालेली आहे। खरं तर 3.5 शक्तिपीठापैकी एक प्रमुख पीठ अशी या करवीर निवासिनी अंबाबाईची ओळख आहे आणि त्यामुळेच या नवरात्रोत्सव काळात राज्यभरातून आणि देशभरातून लाखो भाविक या मंदिर परिसरामध्ये आणि देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि त्याची सुरुवात आता खरं तर झाली आहे असं म्हणावं लागेल। सकाळपासून विशेषतः महिला भक्त ज्या आहेत त्यांची रांग या सगळ्या मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। कशा पद्धतीने या ठिकाणी भाविकांनी गर्दी केली आहे ते आपण बघू शकतो आणि एकूणच मोठ्या उत्साहामध्ये या सगळ्या शारदीय नवरात्रोत्सवाला आता कोल्हापूरमध्ये सुरुवात झालेली आहे आणि करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्याचं चित्र या सगळ्या मंदिर परिसरामध्ये आणि गाभाऱ्याच्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। सुनील काटकर सर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।